हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओचा विषय आहे की मी आज शेवयांची खीर करणार आहे. सो त्याची रेसिपी टाकणार आहे. आणि ही रेसिपी अशी कोण कोण करतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. ही पद्धत तुम्हाला आवडली का ती सुद्धा सांगा. खूप सोपी पद्धत आहे, खूप छान होते, सुंदर लागते, सोपी सुंदर मस्त. माझ्या घरामध्ये सईला खूप आवडते खीर आणि माझ्या दादाला सुद्धा खूप आवडते शेवयांची खीर. सो मी आज एकादशी होती, कालची एकादशी आज सोडणार, त्यासाठी काहीतरी गोड पदार्थ करायचा म्हणून शेवयांची खीर बनवते. चला बघूया रेसिपीकडे बघूया. चला तर आज आपण बनवणार आहोत शेवयांची खीर. एकदम सरळ सोपी पद्धत. चला तर मग ऑब्वियसली एक पातेला घ्यायचा आणि हे तूप मी घरी बनवलेलं होतं. तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर हे तूप माझं होममेड आहे. कसं बनवायचं त्याची रेसिपी मी टाकलेली आहे, ती सुद्धा व्हिडिओ बघा. तूप घेतलेलं आहे. तूप जरा जास्त घ्यायचं असतं शेवया टेस्टी होण्यासाठी. शेवया बारीक चुरून तुपामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. जास्त नाही फ्राय करायच्या, 2-3 मिनिटच आपले फ्राय करायच्या. फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. शक्यतो जास्त पाणी टाकावं, म्हणजे ज्यांना पातळ पाहिजे त्यांनी जास्त पाणी टाकावं. चांगली पातळ होते. कमी पाणी टाकलं की ती खूप घट्ट होते, की काय एवढी चांगली नाही वाटत, चांगली लागत नाही ॲक्च्युली. शेवयाची खीर मला जेवढं माहिती तेवढं पातळच असतं. आणि बारीक गॅस करून त्याला शिजवायला ठेवायचं, पाण्यामध्ये शिजवायचं तिला. मला लागेल तेवढं पाणी घेतलेलं. त्याच्यानंतर हिरवी विलायचीची पावडर टाकायची. माझ्याकडे जी हिरवी विलायचीची पावडर संपली होती, करायला माझं राहून गेलेली पावडर, त्यामुळे मी 2-4 हिरवी विलायची घेतलेली. साखर टाकून घ्यायची आहे खिरीमध्ये. जेवढं आपल्या प्रमाणात आपलं लागेल गोड त्यानुसार साखर टाकायची. पण खीर शक्यतो गोडच छान लागते आणि मला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याला चांगली पाण्यामध्ये मी आधी शिजवून घेतलेले सगळं, साखर वगैरे सगळं टाकून पाण्यात चांगली शिजवून घेतली आणि शिजून झालेली आहे. आणि एका साईडला जसंच माझा स्वयंपाक चालू आहे, कारण की सईचा स्कूलच्या टायमिंग सईचं टिफिन बनवायचं, प्लस मला ऑफिसला जायचं असतं. आणि त्यांनासुद्धा सकाळी लवकर नाश्ता करावा लागतो, म्हणजे करतात नाश्ता, म्हणजे चपाती भाजी जे असेल ते, पण मजबूतच जेवण नाश्ता करतात ते. त्यामुळे एका साईडला माझी चपात्या लाटायच्या चाललेल्या, एका साईडला मी खीर बनवली. वेगळी याची रेसिपी मला टाकता नाही आली. सकाळचं आणि जे पहिले उठल्या आंघोळ केल्यानंतर बाकी मी काही करत नाही, डायरेक्ट स्वयंपाकघरात एंट्री. स्वयंपाकघरात जाऊन डायरेक्ट स्वयंपाक करायला, कारण की टाईम खूप कमी असतो. 8:30ला स्कूलला जायचं असतं, तोपर्यंत तिची चपाती भाजी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मला 9:30ला ऑफिसला निघायचं असतं. माझा पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून पटापट करायचा. बाकी घरातला आवरायला, झाडलोट करायला आमच्या सासूबाई असतात, ते बाकी मदत करतात मला. त्यामुळे खरं तर मला जास्त टेन्शन नाही आहे. घराकडे लक्ष द्यायला एक माणूस असलं की बरं असतं थोडंसं. स्पेशली कामाला जाणाऱ्या बाईला घरात थोडंसं सपोर्ट असावं.
ती कामामध्ये निर्धास्त असते, नाही तर अर्ध लक्ष कामात आणि अर्ध लक्ष घरात. काही फायदा नसतो त्याचा. एका साईडला माझी खीर शिजती, एका साईडला माझ्या चपात्या होत आहेत. सकाळी घरामध्ये हरिपाठ, भजन, कीर्तन चालू असतं आमच्या. यूट्यूबला लावलेलं असतं ब्लूटूथनी, स्पीकर चालू असतात मोठे मोठे सकाळी. त्यामुळे स्वयंपाक देवाचं चिंतन करूनच होत असतं म्हणायला पाहिजे. कानावरती देवाचे अभंग पडतात, हरिपाठ पडतं. सकाळ त्याची खूप छान होते. आणि आमच्या इकडे खरं तर खूप थंडी आहे, त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर मी आज स्वेटर घातलेला आहे. तर माझं स्वेटर आहे ब्लॅक कलरचं. प्रचंड थंडी आहे, अक्षरशः जमिनीवर तुम्ही पायसुद्धा ठेवू शकत नाही, एवढं गार लागतं. लास्ट स्टेप, खिरीमध्ये दूध टाकून घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं मिक्स करायचं. आणि मी एकदा दूध टाकलं ना की जास्त उकळी मारत नाही, कारण की दूध फुटायची शक्यता असते. त्यामुळे सहसा मी एकच उकळी काढते आणि लगेच बंद करते गॅस. मी बनवलेली खीर तुम्हाला कशी वाटली, रेसिपी कशी वाटली, एकदम साधी सिंपल सोपी, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय सजेशन असतील ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ मी काय संदर्भात करू, कशा संदर्भात करू ते पण मला सुचवा. तुम्ही सुचवलेल्या गोष्टींवर नक्कीच मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जे कोणी नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. हे फायनली लुक, मस्त मेथीची भाजी, चपाती, भात, खीर, लोणचं, वरण टाकलं नाही मी त्याच्यावरती. हाय, आजचा माझा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील कसं वाटलीच व्हिडिओ करू ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपला व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.